सुनबाई उठ, 6 वाजलंय. 3 सांज झाली. जेवण कधी सांजचा व्हायचा. आणि माझी तब्येत थोडी बरी नाही. डोकं बिकं पण माझं भरपूर दुखतंय आणि ताप आल्यासारखं पण वाटतंय. बेस नाही काय वाटत तुला? अंगपट शाकाटलाय. मग आराम करतो. मी करताय जेवण. मग तू जेवण झालं का तुला उठवा येतो. अगं आई, तू जेवण करतेस आणि नेहा? अगं नेहा, काय आहे? आई तिकडे जेवण बनवते आणि तू खुशाल झोपलेस इकडे म्हणजे? अगं तिच्या हाताशी मदत तर करायला जा. अगं तुला जरा तरी काय वाटतं की नाही? आई ह्या वयात पण तिथे जेवण अरे करत ती कशाला तिला वराटतायस? मीच तिला सांगितलंय आराम कराय. अगं मग तुझ्या हाताखाली तरी तिला घे ना. तू तरी किती काम करणार आहेस? तिला बेस नाही. ती कधी झोपतं काय? मी बनवताय ना जेवण. एक दिवस मी केला तर काय बिघडला? रोज तर तीच स्वयंपाक करते ना. आज मी तिची काळजी घेतली. मी जागेवर बसल्याच्या नंतर माझी काळजी तीच घेणार आहे ना. अरे प्रत्येक घरात सून जर आजारी पडली ना तर सासूनी काळजी घेतलीच पाहिजे असं मला तरी वाटतंय. वा गं आई, तू किती समजदार आहेस. असं जर प्रत्येक सासूने समजून घेतलं ना तर कुठली सून का आपल्या सासूला परक समजेल. आई अगं खरंच तू ग्रेट आहेस.